नमस्कार, मी सोनाली. आज सकाळी आम्ही 7 वाजता निघालो होतो रानामध्ये जाऊन हे बघा आमचं पिलवण बी आमच्या मागे 7 वाजता सकाळ आलं होतं बरं का. सोयाबीन उघडला कारण ऊन आलं होतं. राहिलेला अर्ध सोयाबीन असं काढायचं चालू होता. तोपर्यंत आई आणि पप्पा आले आम्हाला नाश्ता घेऊन. त्याच्यानंतर हे बघा लैला मुलींना शेतकरी सुंदर दिसतं बरं का, शेतकरी हो शेवटी. त्यानंतर आम्ही अशी फॅमिली घेऊन निघालो होतो कारण ऊन लागायला सकाळी चालू केलं होतं 9 वाजल्यापासूनच. रानामध्ये गेल्यावरती हे बघा आमच्या मागं लागलेलं बाळ असं आमचं इथं वाट बघत बसलं होतं, आता येईल नंतर येईल. त्यानंतर ना अशी जमिनी माझ्याकडून पडली, हे बघा हसायला लागले. सगळं झालं. दादाच्या वहिनीच्या वेळेस किरकोळ भांडण झाली कारणावरून. वहिनी अशी चिडली होती ना डेंजर. दादा आपलं पुढं बघून निघाला. त्याच्यानंतर नाही हे बघा असे गाडावागत वजी व्हायला लागतात बरं का आम्हाला रानात. काय तर शेवटी व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर खरं आमचं लपलेलं सोनं शेतीतलं ही बघा असलं भारी पांढरं शुभच होते. शेवटी सोयाबीन काय करणार. त्याच्यानंतर ना आमचा खरा ड्रायव्हर आता ट्रॅक्टरवर बसला. विषयच नाही. आम्ही गाडीवर बसलोय आणि हँडल फिरवलं नाही असं कधी होतच नाही. हे बघा आमची बाकी सगळी घडामोड चालली होती अशी उचापती. त्याच्यानंतर मी म्हणलं तुम्हाला आमचं खरं रानातलं सोनं दाखवावं. हे बघा असं आमचं रानातलं सोनं आहे. आणि त्याच्यानंतर हे पक्षी असं सगळं गोळा झालं होतं बरं का, कारण त्यांना भेटत होते किडं खायला. आमचं चाललं होतं आता गवत काढायचं, कारण सोयाबीन बोवून घेतल्यानंतर शेवट राहिलं होतं ते गवत, कारण आता रानं पेरायची होती, कारण लावायची होती ज्वारी. त्याच्यानंतर मी असं चाललं होतं बरं का आमची थोडीफार मजा. भावाचा तर विषयच नाही बा, असं तोंड दाखवत नव्हता, रुसलेला व थोडा. चला.